तब्बल 5 वर्षांनंतर झालेल्या नाशिक रोड प्रभाग समितीच्या पहिल्याच बैठकीमध्ये नागरी प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय. अतिक्रमण विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्याला सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले. उद्यान विभागातील कथित गैरव्यवहार, बेकायदेशीर केबल वायर, पाणी टंचाई, खोदकाम, अतिक्रमण आणि पथदिव्यांच्या प्रश्नांवरून बैठक वादळी ठरली. प्रभाग समिती सभापती रमेश धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक रोड विभागीय कार्यालयामध्ये ही सभा झाली. निवडणुकीनंतर प्रथमच होत असलेल्या या बैठकीसाठी 2 नगरसेवक वगळता सर्वच सदस्य उपस्थित होते. नगरसेवक शरद मोरे यांनी अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप करत राजराजेश्वरी परिसरामध्ये भाजीपाला विक्रेत्यांकडून हप्ते वसूल केले जात असल्याचा, शेतकऱ्यांचा जप्त केलेला माल अन्यत्र विकला जात असल्याचा आरोप केला. यावर सीमा ताजने, प्रशांत दिवे, केशव पोरजे या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. अतिक्रमण विभागातील अमित पवार यांच्या उपस्थितीवरही प्रश्न उपस्थित करत त्यांना सभागृहाबाहेर पाठवण्याची मागणी करण्यात आली. सभापती रमेश धोंगडे यांनी या अधिकाऱ्याला सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. नगरसेवक कैलास मुदलियार यांनी शहरातील वीज खांबांवर टाकण्यात आलेल्या इंटरनेट आणि केबलच्या बेकायदेशीर वायरीमुळे शहराचं विद्रुपीकरण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. दत्त मंदिर परिसरात वायरमध्ये पाय अडकल्यानं एक निवृत्त लोको पायलटचा मृत्यू झाल्याचा संदर्भ देत कारवाई तातडीनं सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सभापतींनी उपनगर, सौभाग्यनगर, विहितगाव रोड, सिन्नर फाटा, जेल रोडसह नाशिक रोड परिसरातील बेकायदेशीर वायर 7 दिवसांमध्ये हटवण्याचे आदेश देण्यात आलेत. उद्यान विभागाच्या कामकाजावरही सभेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 20 मध्ये कागदोपत्री 1500 झाडांची लागवड दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात झाडं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. झाडांच्या देखभालीची आणि पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा ठेका एकाच ठेकेदाराला दिल्यानं महापालिकेच्या पाण्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सीमा ताजने यांनी प्रभाग क्रमांक 20 मधील अतिक्रमणाबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असून महापालिकेच्या मोकळ्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन नेमके कोणती कारवाई करीत आहे असा सवाल त्यांनी केला. विभागीय अधिकारी डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन यांना नगरसेवकांनी धारेवर धरलं. कोमल मेहरोलिया, श्वेता भंडारी, सुनीता भोजने, विशाल संगमनेरकर, शैलेश ढगे, भारती ताजनपुरे, योगेश गाडेकर, योगेश भोर, रुचिरा साळवे या सदस्यांनी पाणी टंचाई, खोदकाम, पथदिवे, आरोग्य सुविधा, गॅस पाईपलाईन आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. पावसाळा संपेपर्यंत परिसरात कोणत्याही प्रकारचे नवीन खोदकाम न करण्याचा ठराव सभापती रमेश धोंगडे यांनी मांडला आहे. या ठरावाला सर्वपक्षीय सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला असून नगरसेविका सुनीता भोजने यांनी खोदकामादरम्यान जलवाहिनी वारंवार फुटत असल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या 4 वर्षांपासून लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यानं प्रशासनानं मनमानी कारभार केल्याचा आरोप सदस्यांनी केला असून विभागीय अधिकारी डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं. बैठकीच्या सुरुवातीला भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनाच बोलण्याची संधी दिली जात असल्याचा आरोप करत योगेश भोर, केशव पोरजे यांच्यासह उबाठा गटाच्या नगरसेवकांनी वॉकआउटचा इशारा दिला. सभापती रमेश धोंगडे यांनी सर्व सदस्यांना समान संधी दिली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झालं. आम्ही सर्व सदस्य तुमच्या सोबत राहणार. चांगली गोष्ट, चांगला निर्णय. महत्वाचा विषय आहे की आपण सर्व सदस्यांना माझी विनंती राहील की जसे हे अधिकारी कुणीही काम करत नाही आणि ते आपल्याला जरी करता आपण सर्व करत नाही. मग नगरसेवकांची हे हाल असेल तर मतदारांनी कशाला यायचं तुमच्याकडे कामं सांगायला? हो, निलंबन झालंच पाहिजे त्यांचं. त्यांना चेंबर तुंबले जात आहेत त्याचे सगळ्या पूर्ण प्रभाग क्रमांक 17 मी तर पूर्ण नाशिक रोडची गोष्ट करेन की नाशिक रोड साठी झालं पाहिजे सगळ्यात. नंतर तुमचे ड्रेनेजचे चेंबर आहेत, बऱ्याच ठिकाणी ते ड्रेनेजचे चेंबर ते तपासले गेले पाहिजे. पाण्याच्या बऱ्याच ठिकाणी पाणी साचतंय, बऱ्याच ठिकाणी डबके तयार होत आहेत. त्याला कुठेतरी पाण्याची चर मारून कुठेतरी पाणी त्याचा विल्हेवाट लावली गेली पाहिजे. त्याच्यामुळे एकतर आपला शहरचं कुंभमेळ्याच्या नावाखाली बराचसा एरिया आपण खोदून ठेवलाय प्रत्येक याच्यात आणि त्याच्यात सर्वात मोठी हाईट म्हणजे त्या ह्याची आहे एमएनजीएल वाल्यावर आपल्याला मला वाटतं बांधकाम विभागाने गुन्हा पण दाखल केलाय मागे नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये.
कधी उठतात कुठे घुसतात आणि काहीही चेंबर ते घोडताना अक्षरशः जेसीबीचे ते पंजे मारतात. कुठल्या प्रकारचा कटरचा वापर केला जात नाही आणि ज्या पद्धतीने ती तोडफोड होते, मग नळ तुटतात, केबल तुटतात, बरीचशी नुकसान आपल्या जनतेच्या नागरिकांना भोगावे लागते. या सर्वांना आपण अटकाव केलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये मला वाटतं कॉन्क्रीटचे कामं सोडून बाकीचे कामं आपण बंद केले पाहिजे. भरण्याचे कटाक्षाने सर्वतोमध्ये आपण सगळ्यांना आदेशित केले पाहिजे. आणि दुसरं की आपण जे सांगतोय ते पावसाळ्याचे जे प्रॉब्लेम आहे ते जास्तीत जास्त अपघाताला कारणीभूत ते डबके आणि आपले बुजलेले चेंबर ते कोणते असू द्या. आता आपण ड्रेनेजकडे भोट केला का ते पावसाळ्याला कोट करतात, पावसाळ्याला सांगितलं की ते ड्रेनेजकडे भोट करतात. या असं नाही काही करतात. हे नाशिक रोड आपले सर्वांनी जबाबदारी आपण त्याला पाठवून मॅडम आपण सगळ्यांना सांगावं. आपण मध्यंतरी ते काही सकाळी फिरलो वरतून काय आपल्या आदेशाने आणतो तो फारसा वाटायला नको की आपण आलो सकाळी फिरतोय. परिस्थिती तशीच आहे. जिथं मी स्पॉट सांगितले तर प्रत्येक स्पॉट तसंच आहे. ते पाणी तुम्ही तसंच टाकतोय. कृपया त्या पाण्याचा निचरा करण्यात यावा हे आपल्याला मी सांगू इच्छितो. धन्यवाद. महापालिकेच्या जागेत खुल्या जागेत अतिक्रमण होते, त्यांनी तोडलं का नाही अतिक्रमण? पहिलं बाहेर काढा आणि तो अधिकारीच नाही. एकदम बरोबर पहिल्या बाहेर काढा. कारण सांगतो मी तुम्हाला, घरपट्टी विभागात होता तिथं सुद्धा त्यांनी पैशाचा घोळ केला तुम्हाला. त्याचे देखील पुरावे शकतो की लोक तुम्ही जर म्हटले तर पुढच्या प्रभाग समितीच्या सभेत मी त्या लोकांना आणू शकतो. काम करायचं नाही, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, शेतकऱ्यांच्या पाट्या उचलायच्या आणि शेतकऱ्यांकडे पुढे जाऊन ते पैसे घ्यायचे. मोरे सर जे बोलले याच्यात कुठलीच गोष्ट खोटी नाही. जिथं पैसे भेटेल अधिकारी तिथंच काम करतात. या अधिकाऱ्याला जर वटणीवर आणलं नाही, यांच्या डोक्यात अजून ती हवा आहे की इथं प्रशासन आहे. 4 वर्ष आमचं राज्य होतं, यांच्या डोक्यात तेच आहे. त्याच्या समोरचं उदाहरण देईल मी. ते माहीत आपण प्रभागाची ज्यावेळेस सभा काढली ही कुठली झाली तुम्हाला कधी माहित झाली? हा शनिवारी बरोबर ना. म्हणजे माहीत का चालू नाही कोणाची? ही वेळ का आली आमच्यावरती? त्याचा मालाची विक्री करत असतो आणि तो आमच्या इथे माल विकतो. परंतु आपल्या अतिक्रमण विभागाने अतिशय निर्दयीपणे म्हणजे अतिशय क्रूर पद्धतीने काही शेतकरी बांधवांवर कारवाई केलेली आणि कारवाई पण अशी केलेली जो शेतकरी बांधव त्याचा भाजीपाला घेऊन येतो तो भाजीपाला जप्त केलेलाच आहे. परंतु जप्त करून त्याचे जे काही काटे असतील, त्याचे काही जे इतर वस्तू असतील त्या जप्त करून त्याच्यावर नकारात्मक मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. आणि जो शेतकरी जो भाजीपाला विक्रेता आहे तो ज्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना जर त्याचा दंड माफ व्हावा म्हणून विनवणी करत असेल आणि जर अधिकारी त्यांच्याकडून जर काही पैशांची मागणी करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. बऱ्याच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे त्यांचा माल जप्त केल्यानंतर की पुढे जाऊन त्यांचा एखादा मध्यस्थी ठीक आहे तू इतके पैसे दे मग तुझा माल सोडून देतो, त्यांचा माल सोडून द्यायचा. आणि ज्या गरीब भाजी विक्रेत्याकडे जर पैसा नसेल तर तो त्याचा माल सोडायचा नाही, त्याचा माल जप्त करायचा. आणि तुझा कोणाला सांगायचं, कोण तुझा नगरसेवक आहे, कोण लोकप्रतिनिधी आहे, कोणाकडे जायचं, कोणाला सांग, काय करायचं ते मी बघून घे. अशा पद्धतीचे जर ते शेतकऱ्यांना उत्तरं देत असतील तर ते अतिशय चुकीचे आहे. आणि अक्षरशः त्यांचा माल जप्त केल्यानंतर तो माल जप्त केलेला तोही परत न करता त्यांचे माल गोडाऊनला जमा आहे असं दाखवला, परंतु तो माल इथे इतर व्यापाऱ्यांना विकला जातो. त्या विकलेल्या मालाचा पण पैसा ते कमवतात. अशा पद्धतीची चुकीची कामं करतात. अशा प्रकारचे व्हिडिओ, अशा प्रकारची पूर्ण रेकॉर्डिंग त्यांची माझ्याकडे उपलब्ध आहे. अशा प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. आणि या ठिकाणी या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे कोण हे अधिकारी आहे यांनी शेतकऱ्यांवर अतिशय क्रूरपणे त्या ठिकाणी
त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. बऱ्याच वेळेस मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे त्यांना की असं करू नका. म्हणजे अधिकारी आहे का नाही हाच मुख्य प्रश्न आहे. ते कुठल्या पदावर आहे, काय करतात मला माहिती आहे. अंकुश पवार नाव त्यांचं, अमित पवार. काय करते सांगा तुमचं. कधीपासून आहे आपल्याकडे भाजी मार्केट व्यतिरिक्त अजून तुम्ही किती कारवाया केल्या आहेत. दाखवायचं झाड. बरं तुम्ही तुमच्या ऍग्रीमेंट मध्ये सांगता झाडं कोणती लावायची. अण्णा मी त्याच्याबद्दलचे तुम्हाला ऐका, तुम्ही झाडं कोणती लावायची. गजानन मंदिरामध्ये वड पिंपळ हे झाडं मला दाखवा, किंवा त्या शाहूनगर मध्ये वड पिंपळाचं झाड दाखवा. आपल्या देशी प्रजातीचे काय झाडांचा उल्लेख केलेला आहे तुम्ही तुमच्या ऍग्रीमेंट मध्ये साहेब. हो ना बरोबर. आणि बिटको चौकापासून तर दत्तक पर्यंत मला हे झाड दाखवा ना. तुम्ही रोड सेंटर मध्ये लावले म्हणतात ना 750 झाडं, ते दाखवून द्या. एक तरी झाड तुम्हाला कोणाला दिसतं का वड पिंपळचं. 750 झाडं लावली आणि 10 लाख रुपये दिले त्याला आतापर्यंत त्या ठेकेदाराला. झाडं लावलेले त्याचे कुठे आहे? माझं म्हणणं काय, हे जे ऍग्रीमेंट मध्ये झाडं आहेत का. अग्रीमेंट मध्येच आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त ऍग्रीमेंट बाहेर मध्ये दुसरं एक काही- धान्य साहेब माझ्याकडे जीपीएस फोटो आहेत सगळ्यांचे. मी एकूण एक झाड मोजलंय. पान ट्री हे ऍग्रीमेंट मध्ये नाही. नाही दाखवून देतो मी, त्याचं काय अडचण नाही. जे आहे जागेवर तुम्ही तुम्हाला त्या दाखवून देतो. ठेकेदारावरती कारवाई करणार का. ठेकेदार चुकीच्या पद्धतीने मला तुम्ही तुमचे अधिकारी आणि तुम्ही आणि मी सगळे एकूण एक झाडाची पाहणी करायला येणार आहेत का. हो आणि तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तोच कॉन्ट्रॅक्टर पाणी विभागाला पण आहे साहेब तुमच्याकडे आहे बरोबर ना. एकच कॉन्ट्रॅक्टर दोघांकडे. तेच 6 टँकर तिकडे पण चालतात, तेच 6 टँकर इकडे पण चालतात. ना काही आता पाणी मारलं अहो, त्याचं तो त्यांना पाणी payment कुठे द्यावं भरतो? लागतं. माझ्याकडे videos आहेत. त्याचं पाणी पाणी भरल्यावर काय भरतो, करतो त्याच्याबद्दल आपल्या नाही. जे आपल्या गांधीनगरच्या पाण्याच्या टाकीतून पाणी भरून आणतो आणि तेच पाणी झाडांना टाकतो. आणि तो तिकडे काय दाखवतो की ह्या सोसायटीला वास्तू शांतीला बिल दिलं म्हणून, पाणी दिलं म्हणून. मला फक्त याच्यावरती काय करणार तुम्ही एवढं सांगा. बोल साहेब, या याच्यावरती काय करणार. माझी अशी विनंती की तुम्ही याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे. कारण की झाडं काही कमी नाही. 1500 झाडांचा 29 लाखाचा टेंडर होत आहे. 29 लाखामध्ये आतापर्यंत त्यांनी 10 लाख रुपये दिलेले, 22 लाख रुपये द्यायचे. वरतून त्यांनी मला पत्र देताना असं सांगितलं की काही झाडं जगली नाही, ती नवीन लावणार आहे आणि त्याला परत पैसे द्यायचे, असं त्यांनी मला पत्र दिले. नाही त्याच्यामुळं हा सगळा प्रकार इथं थांबला गेला पाहिजे. याच्या पुढचे काय. आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या वायरी आहेत याच्यावरती एक आदेश करा की हे सगळे नाशिक रोड मध्ये जेवढे, मी पण स्वतः एक केबलवाला आहे, पण या सगळ्या केबल कापून टाका म्हणून या सगळ्या आणि सरळ प्रस्ताव पाठवा. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.